सूर्य चंद्र तारे जोवर आकाशात आहेत तोवर तुमची कीर्ती टिकून राहू शकते. कसं? चला जाणून घेऊया. रामकृष्ण हरी मंडळी, आजचा मनाचा श्लोक 33वा, जो आपल्याला त्या अढळ ईश्वरी सत्तेची आणि भक्तीच्या शक्तीची ओळख करून देत आहे. वसे मेरु मांदार है सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनिदास धोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. स्वामी म्हणतात, मेरू मंदार पर्वत, सूर्य, चंद्र आणि ही मेघमाला ही ईश्वराचीच अढळ लीला आहे. ज्याप्रमाणे हे सृष्टीचे नियम अढळ आहेत, त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाने हनुमान आणि विभीषण यांना चिरंजीव करून अमर केले आहे. जो ईश्वराचा सच्चा भक्त असतो त्याचा सांभाळ तो स्वतः करतो. या श्लोकातून आपण असा बोध घेऊ शकतो की आजच्या धावपळीत आपण भविष्याबद्दल खूप असुरक्षित असतो, पण जर तुमचे काम प्रामाणिक असेल आणि तुमची श्रद्धा पक्की असेल तर संपूर्ण निसर्ग तुम्हाला साथ देतो. सत्याचा मार्ग कधीही अपयशी ठरत नाही. कठीण काळात तुम्हाला सावरणारी तुमची अढळ श्रद्धा कोणती? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा विचार मनाला पटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि माझ्यासोबत नेहमी बोलत राहा. जय जय रघुवीर समर्थ.